कर्नाटकातील श्री क्षेत्र सौंदतीमध्ये श्री रेणुका देवीची यात्रा नुकतीच पार पडली। त्यानंतर धर्मजागरण ट्रस्टच्या वतीनं श्री रेणुका माता दर्शन रथयात्रेला सुरुवात झाली आहे। सध्या ही रथयात्रा जिल्ह्यात आली आहे, मात्र या रथयात्रेला स्थानिक संघटनांकडून मोठा विरोध होतोय। मैत्री संघटनेपाठोपाठ करवीर निवासिनी श्री रेणुका भक्त सेवा संस्थेनंही रेणुका माता रथयात्रेला विरोध दर्शवत ही यात्रा कोल्हापुरात फिरू देणार नसल्याचा इशारा दिलाय। श्री रेणुका मातेची मानाची रथयात्रा हा वादाचा विषय बनलाय। तब्बल 600 वर्षांनंतर देवीचा जग आणि पादुका सौंदती डोंगरावरून भाविकांच्या दर्शनासाठी गावोगावी येत आहेत। याचं भाविकांमधून मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेतलं जात आहे। दुसरीकडे आज मैत्री संघटनेपाठोपाठ करवीर निवासिनी श्री रेणुका भक्त सेवा संस्थेनं देवीच्या रथयात्रेला विरोध दर्शवलाय। या संबंधीची माहिती संस्थेच्या अध्यक्षा अनिता पोवार आणि उपाध्यक्ष सुरेश बिरंबोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। या रथयात्रेच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक होतीये। बेळगाव जिल्हा प्रशासनानं सुद्धा या यात्रेशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलंय। एकूणच ही रथयात्रा भाविकांची लुबाडणूक करण्याच्या हेतूनं धर्म जागरण ट्रस्टनं काढली असल्याचं दिसून येतंय, असा आरोप अनिता पोवार आणि सुरेश बिरंबोळे यांनी केलाय। सध्या ही यात्रा हातकणंगले तालुक्यातील विविध गावात फिरत असून त्याला आपला विरोध असल्याचं त्यांनी सांगितलं। पत्रकार परिषदेला विजय पाटील, उदय पाटील, प्रशांत खाडे, संजय मांगलेकर उपस्थित होते।